माधवनगरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी घनकचरा प्रकल्प उभा करून कचऱ्याची विल्हेवाट लावा, अन्यथा माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले. माधवनगर आणि वाडी वस्तीचा संपूर्ण कचरा घंटागाडीतून एकत्र केला जातो आणि तो कचरा माधवनगर अहिल्यानगर नवीन बायपास रस्त्याच्या कडेला टाकला जातो. या कचरा डेपोमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावून गावाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम हे गेले 2 ते 2.5 वर्षांपासून करत आहेत. या प्रकरणी त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनास लेखी निवेदन दिले आहे. सुमित निकम यांनी 16 एप्रिल 2025 रोजी कचऱ्याच्या प्रश्नावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. तेव्हा गावातील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कचऱ्याचे 3 ते 4 डंपर कचरा डेपोमधून उचलले असे दाखवण्यात आले. मात्र आज अखेरपर्यंत कचरा डेपो आणि रस्त्यावरील कचरा जशास तसा विखुरलेला दिसून येत आहे. तर डेपोवरील कचरा जाळण्याचे प्रकारही सुरूच आहेत. यावरून माधवनगर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्यात समस्यांबाबत कार्यशून्य दिसून येत आहे. तरी माधवनगरमध्ये लवकरात लवकर घनकचरा प्रकल्प उभा करून सध्याच्या ठिकाणी असलेला कचरा डेपो परिसरातील आणि रस्त्यावरील कचऱ्याची 30 दिवसांमध्ये विल्हेवाट लावा, अन्यथा नाईलाजास्तव ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिला आहे.